इस न्यूज के प्रायोजक हैं ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स, ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापूर। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून नेहमी आमने सामने येणारे माकपचे माजी आमदार, कामगार नेते आडम मास्तर व शहर मध्यच्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांच्यात आता सोलापूर लोकसभा निवडणुकीला घेऊन चांगलीच मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे। आमदार प्रणिती शिंदे या लोकसभेला काँग्रेसकडून उभ्या असून त्यांना माकपकडून पाठिंबा देण्यात आला आहे, तशी माहिती खुद आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 5 एप्रिल रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी दत्तनगर येथील माकपच्या पक्ष कार्यालयात आडम मास्तर यांची भेट घेतली आहे। यावेळी आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदेंना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देत असल्याचे सांगितले। शहरातील कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची बरीच मते काँग्रेस सोबत येण्याची शक्यता आहे। काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना माकपकडून पाठिंबा देण्यात आला आहे। देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी ही जनतेच्या सर्व समस्या, राज्याच्या परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरली असून महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक म्हणून माकपच्या वतीने प्रणितींना पाठिंबा दिल्याचे आडम मास्तर सांगतात। माकपच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रणिती शिंदेंना पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याचे देखील सांगण्यात आले आहे। त्यानुसार आडम मास्तर यांनी हा निर्णय घेतला आहे। विधानसभा निवडणुकीत नेहमी एकमेकांसमोर येऊन आरोप प्रत्यारोप करणारे व सोलापूरचे मैदान गाजवणारे आडम मास्तर व प्रणिती शिंदे हे आता एकत्र आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। सोलापूरच्या पूर्व भागातील आडम मास्तर हे आता प्रणिती शिंदेंना सोलापूर लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देत त्यांचा प्रचार करणार आहेत। या बदल्यात आडम मास्तर यांना विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून काँग्रेसचा पाठिंबा राहणार की कोणत्या राजकीय डावपेचाची आखणी भविष्यात होणार हे पाहावे लागेल। असं म्हटलं जातं की राजकारणात कोण कोणाचा कायम शत्रू आणि कोण कोणाचा मित्र नसतो। राजकारणात बेरजेचे गणित आखून डावपेच आखावे लागतात। पक्ष टिकवण्यासाठी व त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी जो तो नवनवीन सोंगट्या फेकत असतो। प्रणितींना दिलेला पाठिंबा म्हणजे आडम मास्तरांनी खेळलेला हा एक मोठा राजकीय डावच म्हणावा लागेल। प्रणितींना लोकसभेत पाठिंबा देऊन शहर मध्य विधानसभा तर मास्तरांच्या निशाण्यावर नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे। आडम मास्तरांनी प्रणिती शिंदेंना दिलेला पाठिंबा म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर शहर मध्यच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। खंबीर इंडिया अलायन्स म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत। आपलं एकच ध्येय आहे, तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं। या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे। कामगारांना, दीनदलित, शेतकरी, महिला यांना न्याय मिळाला पाहिजे। हा जो दुर्बल घटक आहे, जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे, फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी फक्त सत्तेची मजा केली। त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असेल, सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्तर नेहमीच लढत होते, त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला। त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून, त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला। त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे। वन या मागाबोटीने फिरत होत्या। जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो। आज त्या रेशन दुकान ओस पडले। GST एवढी 50 रुपयाच्या चपलावर 150 रुपये GST, आणि म्हणून महागाई, बेरोजगारी, अन्याय, त्रास, संविधान बदलण्याचं षडयंत्र, लोकशाही वाचवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत। इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी, आदरणीय कराडजी, या आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूतीत पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या विरोधात।
आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार, आमदार आणि त्यांचे पंतप्रधान. आपण सगळ्यांनी हे विसरून चालणार नाही. मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी यावेळेस आपण ती सगळी बाजूला ठेवू. सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर 100% शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल. आणि इंडिया अलायन्स, तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की इंडिया अलायन्सचे रिपोर्टमध्ये नंबर्स, आकडेवारी खासदारांची ही वाढत आहे. पण मोदीच्या हुकुमशाहीमुळे कोणतेही मीडिया हे दाखवत नाही आहे, कारण का मीडिया ही गोदी मीडिया आहे. आणि म्हणून खरी परिस्थिती काय, शेतकऱ्यांचा, कामगारांचा रोष ज्यांच्यामुळे यांची संख्या कमी होणार आहे ते आपल्याला दाखवलं जात नाही. म्हणून मजबूतीने आपण कामाला लागूया. 75 लाख माणसं पेन्शन 95 खाली बोलली काय. मनमोहन सिंग असताना कोश्यारी कमिटीची नेमणूक झाली. कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट पंतप्रधानाच्या टेबलावर येऊन 8 वर्ष होता. प्रायव्हेट फंड पोटी आमचे 15 लाख कोटी रुपये तिजोरी. दर महिन्याला 5,000 व्याज त्याच्यावर मिळतो. परंतु तो पैसा शेअर मार्केटमध्ये मोदी पाठवू लागलेला आहे. पण आम्हाला 1000 रुपयापेक्षा 1 रुपयासुद्धा पेन्शन मागणी. 10,000 मागणी आहे. राहुल गांधी नक्की पंतप्रधान होतील. पण पहिला प्रश्न तुम्हाला, या देशातल्या 75 लाख वृद्धांना 10,000 पेंशन दिला. खुश खबर, खुश खबर, खुश खबर। महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50% की छूट। ब्यूटी पैलेस का बम्पर ऑफर। अपनी शादी को शानदार बनाने के लिए दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन सेट। साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं। हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50% की छूट के साथ उपलब्ध हैं। चूड़ियाँ, शानदार रिंग्स, झुमके, पर्स, बैग्स, नेकलेस, दुल्हन सेट, साथ ही साथ अमेरिकन डायमंड की हर प्रकार की ज्वेलरी आपको मिल रही है 50% के डिस्काउंट के साथ। तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा। हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापुर। ज्यादा जानकारी के लिए 8007003153 इस नंबर पर संपर्क करें।